महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नेवाडे ग्रामस्थांचा निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा। सिंदखेड तालुक्यातील नेवाडे गावातील रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहे। वरपाळे नेवाडे व सोनेवाडी नेवाडे या 4.235 किमी रस्त्याच्या दर्जोन्नतीचं काम मंजूर होऊनही अद्याप सुरू झालेलं नाही। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। 13 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावानुसार रस्त्याचं काम तत्काळ सुरू न झाल्यास आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा नेवाडे ग्रामस्थांनी दिला आहे। देवदास साळुंखे, राहणार नेवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। सरपंच माझे मिसेस आहे, मी माझे सरपंच आहे 17 पासून। विषय असा आहे, तर आमचा सोनेवाडी आपला आमडते ते नेवाडे गाव हा 1.5 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होता आणि सोनेवाडी फाटा तर नेवाडे गाव हा 3 किलोमीटर रस्ता, असा 4.5 किलोमीटर रस्ता आमचा मंजूर असताना 2 वर्षापूर्वी काम चालू झालं आणि भर पावसामध्ये शेतकऱ्यांना पिकं उपडून काढावं लागली। त्यांनी साईड पट्ट्या केल्या तरी शेतकऱ्याने आमचं तिथं सर्व पिकं काढून घेतली, त्यांना रस्ता मोकळा करून दिला, रस्त्याचं काम चालू झालं। पण भविष्यामध्ये काम चालू झाल्यानंतर खडीकरण वगैरे झालं, मुरुम टाकायचा टाईम आला, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं ते काही आम्हाला बी समजलं नाही, गावकऱ्यांना कोणाला समजलं नाही। तर त्याची तात्काळ चौकशी शासनाने करावी ही आमची सर्वांची मागणी आहे। आणि पूर्ण इथं आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण गाव आम्ही इथं आलो आहेत, नेवाडे गावाचे सर्व नागरिक इथं जमा आहेत। तर आम्ही शासनाला हे सांगू शकतो की येणारी जी निवडणूक आहे आता डिसेंबरमध्ये, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, तर पूर्ण गावाने ठराव करून बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। म्हणून शासनाने तात्काळ रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं, कारण की आमचं जर कोणी रात्री बेरात्री आजारी पडला असेल त्याला दवाखान्यात घेऊन जायला बाहेरून गाडी येत नाही, कारण की रस्ता खराब आहे। आमच्या इथं जे शाळेच्या पोरांना ST बस सुद्धा आमच्या गावाला टाईमावर येत नाही, कारण की रस्ता इतका खराब झाला आहे। तर त्याची जे कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं तात्काळ त्याची चौकशी करण्यात यावी की त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम का थांबवलं आहे। त्याच्यामुळे शासनाने याच्यात दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर काम आमचं मार्गी लावा हीच आम्ही शासनाला विनंती करणार आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमचं हे बी मान्य नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला पूर्ण गाव इथं बसणार आहेत। त्यामुळे सर्वांनी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ आमचा विषय संपवून टाकावा ही विनंती करतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।